पाळेखुर्द येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न. महाविकास आघाडीची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला जागा सोडण्यात आल्याने त्या अनुषंगाने कळवण तालुक्यातील पाळेखुर्द श्री अष्टभुजा माता मंदिर येथे दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी महाविकास आघाडी कळवण तालुका यांची बैठक संपन्न झाली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे लोकसभेचे निवडणुकीसाठी उमेदवार श्री भास्कर भगरेसर यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या प्रचाराचे नियोजन म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. या बैठकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कळवण तालुका समन्वय समिती बनवण्यात आली. तसेच प्रचार समिती प्रमुखांची नेमणूक यावेळी करण्यात आली. आज पाळेखुर्द येथे महाविकास आघाडीची नियोजनासंदर्भाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील ज्या 3 पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि त्यानंतर चौथा जो पक्ष आहे CPM कम्युनिस्ट पार्टी, ही उद्या महाविकास आघाडीमध्ये जॉईन होत असल्याकारणाने अजून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावं येणं बाकी आहे. तर आज आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा निश्चय झाला. आम्ही तालुका समन्वय समिती पण बनवली आणि तालुका प्रचार समिती पण बनवली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला की आपण सर्व एकजुटीने काम करू आणि तालुक्यामध्ये चारही पक्षांमध्ये समन्वय कसा राहील, प्रचाराची धुरा कशी असेल किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कुठलं काम करायचं, ज्या त्या विभागामध्ये आपल्याला कसं काम करता येईल, आणि येत्या 16, 17, 18, 19 या 4 दिवसामध्ये आपल्याकडे उमेदवार भगरेसर त्यांचा तालुका दौरा आहे. त्या दौऱ्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या आणि CPM या 4ही पदाधिकारी उपस्थित राहतील आणि उपस्थित राहून प्रत्येक गावामध्ये भगरेसरांचा दौरा होईल आणि त्या दौऱ्यासंदर्भामध्ये शेतकऱ्यांशी, आदिवासी, मजूर या सर्वांशी ते संवाद साधतील आणि पुढच्या दिशा ठरवण्यात येईल आणि प्रत्येकाशी संपर्क केला जाईल असं या बैठकीमध्ये आमचं ठरलं. आणि बूथनिहाय कसं काम केलं पाहिजे आणि बूथ कसे लावावे किंवा बूथ प्रमुखांची निवड कशी करावी असं 4ही पक्षांचा एक समन्वय साधून इथं काँग्रेसचे राम चौरे, त्याच्यानंतर केदारनाथ सोनवणे, अंबादासजी जाधव हे पण सर्व उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत ही प्रमुख बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि या असा निश्चय करण्यात आला की भगरेसरांना या तालुक्यामध्ये कसं लीड मिळेल, मताधिक्य कसे मिळेल याचा संकल्प या ठिकाणी. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.